श्री गणेशाय नमः। तर आज आहे चतुर्थी आणि आजचा वार आहे रविवार। तर खूप छान फुलं आलेली आहेत बाहेर। तर नमस्कार मंडळी, मी विद्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आहे रविवार आणि मग चतुर्थी असल्या कारणानं सकाळी छान केस वगैरे धुवून घेतले, पण खूप बाहेर पाऊस चालू आहे तर म्हणून केस काही जास्त सुकलेले नाहीत। तर मग मला जायचं होतं एका ठिकाणी सुवासिनीचा स्वयंपाक करायला। तर ते आज चतुर्थी असल्यामुळे ना मग जेवणार तर काही नाही तिथे, पण स्वयंपाकाला जायचं होतं। तर ताई पुढे गेल्या होत्या आणि मी माझं आवरून मग मी पण गेले होते। तर जाता जाता पाऊस आलेला होता म्हणून छत्री घेतली होती। तर जाताना ना खूप सारा रस्ता खराब आहे आणि पाऊस काही जास्त येत नाही आहे, थोडासाच येतोय रिमझिम रिमझिम, पण रस्ता खूप खराब झालेला आहे। असं चप्पल सटकते, काय भीती वाटते, असं जीव मुठीत धरून चालावं लागतो। तर मग जास्त जर पाऊस आला असता तर सगळा रस्ता धुवून स्वच्छ झाला असता, पण सारखा थेंब थेंब पाऊस पडतोय तर मग रस्ता खूप असा गाळाचा झालेला आहे। तर मग स्वयंपाक करायला आम्ही चाललो होतो। तर जाता जाता आहे ना ही सारी फुलं लागतात एका घराजवळ। तर खूप छान फुलं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं आहेत ज्याची नावं पण मला काही माहीत पण नाही, एवढी छान फुलं आहेत। तर मग ना तर तिथे गेल्यानंतर आहे ना स्वयंपाकाला तयारी माझ्या आधी झालेली होती। तर तिकडे ना ताईंचं ना पुरण वगैरे पण वाटून झालं होतं आणि मला गेल्यानंतर पुरणपोळ्या करायच्या होत्या। तर मग आम्ही तिघींनी मिळून आहे ना पुरणपोळ्या पटकन करून घेतल्या। तर आज आम्हाला जायचं होतं एके ठिकाणी बाहेर। तर ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे समजेलच कुठे जायचं आहे। तर मग व्हिडिओच्या इंट्रोला पण तुम्हाला कळालं असेल की आम्ही कुठेतरी बाहेर गेलो होतो। तर आषाढ महिना चालू झाला का देवीच्या सुवासिनी वगैरे घालतात, तर मग आम्हाला पण घालायच्या आहेत, पण आधी काकूंच्या इथे सुवासिनी होत्या। तर मग इकडे ना स्वयंपाकासाठी आम्ही आलेलो होतो। तर पुरणपोळी करून झाली मस्त अशी आणि त्यानंतर छान गरम अशी भजी पण काढली। तर मग आम्ही घरी आलो, आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून। तर मग आम्ही जेवण वगैरे काहीच केलं नाही, तर घरी आल्यावर जेवण केलं आणि आम्ही चाललो होतो बाहेर फिरायला। तर कुठे चाललो काय हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर मी सांगणारच आहे। तर इकडे ना सर्वजण तयारी झाली होती सगळ्यांची जायची। तर आम्ही चाललो होतो पेमगिरी गडावरती। तर तिथे छान देवीचं मंदिर आहे, आपल्या प्रेमादेवीचं, आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये खूप प्रसिद्ध मंदिर आणि किल्ले शहागड, तर तिथे जायचं आहे। तर इकडे जाता जाता आहे ना खूप छान नजारा आहे, डोंगराच्या पायथ्याशी पेमगिरी गाव वसलेलं आहे। आणि तर पेमगिरी गावच्या रस्त्याला आल्यानंतर आहे ना एक इकडे पेमादेवीकडे जाणारा रस्ता आहे आणि दुसरा महावटवृक्ष तिकडे जाणारा रस्ता आहे। तर आधी आम्ही पेमादेवीला जाणार होतो। तर मग इकडे जाता जाता आहे ना हा छोटासा पूल लागतो। तर कशासाठी बांधलेला आहे ते मला माहीत नाही, पण असंच दोन्ही बाजूने त्याला चढायला उतरायला जागा आहेत। तर पेमगड किंवा शहागड असं या गडाला म्हणतात। तर स्वराज्य संकल्पक, स्वराज्य रक्षक शहाजीराजे भोसले आणि स्वराज्य जननी जिजामाता भोसले यांचं वास्तव्य लाभलेला हा किल्ला आहे। तर सर्वात प्रथम आहे ना वरती देवीचं नवीन मंदिर बांधलेलं आहे पेमादेवीचं। तर मग आम्ही आधी तेथे दर्शनाला गेलो होतो। तर हे नवीन मंदिर बांधलेलं आहे आणि देवीचा जुना गाभारा किंवा मंदिर हे खाली आहे। तर खूप छान आहे इथला नजारा। तर जाता जाता आहे ना मंदिराचं दर्शन घेतलं आणि मंदिराच्या दुसऱ्या बाजूने टेहळणी बुरुज आहे। तर आत्ता सध्या तो टेहळणी बुरुज पडलेला आहे, कारण की किल्ल्याची खूप सारी पडझड झालेली आहे आणि देवीचं नवीन बांधकाम पण केलेलं आहे मंदिराचं, ते पण खूप छान आहे। आणि मंदिराच्या चारही बाजूनं दगडाची भिंत केलेली आहे आणि फक्त एका बाजूने जायला रस्ता ठेवलेला आहे। तर टेहळणी बुरुजाकडे जाण्यासाठी रस्ता आहे तेवढाच। तर मग असा व्ह्यू आहे बाहेर आल्यानंतर मंदिराच्या बाजूने। तर इकडे आलो होतो आम्ही, तर इकडे हा टेहळणी बुरुज आहे। तर तिथे जो टेहळणी बुरुज आहे ना तिथून जर बघितलं तर आपला संगमनेर तालुका पूर्ण दिसतो। तर पेमगिरी गाव, तर गडाच्या पायथ्याशी जेवढे काही गावं बसलेले आहेत तर ते सर्व खूप छान दिसतात आणि खूप सारी लोक आलेली होती आपल्या संगमनेर तालुक्यातली। म्हणजे असं पर्यटन स्थळ आहे ते एक बघण्यासाठी। जसं आपण भंडारदऱ्याला जातो तसंच पेमगिरीला या एकदा नक्की व्हिजिट करा। तर महावटवृक्ष पण आहे। तर आम्ही तिथे पण जाणार आहोत, पण व्हिडिओ खूप मोठा होणार होता म्हणून मी 2 पार्टमध्ये हा डिवाइड केलेला आहे। तर दुसऱ्या पार्टमध्ये आपण आहे ना त्याचं महावटवृक्ष आणि मोरदरा तर याचा व्हिडिओ बघणार आहोत। तर
इकडे आल्यानंतर आहे ना खूप छान फोटो वगैरे काढले आणि असं बघण्यासाठी खूप काही आहे तिथे. तर दुसऱ्या बाजूने बाळंतिणीचे टाके असं म्हणतात, तर तिथे ते आहेत. आणि गडावर गेल्यानंतर पाण्याची पण त्या काळात सोय केलेली आहे. तर सातवाहनकालीन टाक्या पण तिथे बांधलेल्या आहे आणि टाकी स्तंभ पण आहेत. तर वरती गेल्यानंतर थोडासा पाऊस चालू झालेला होता आणि आजूबाजूचा परिसर पूर्ण झाकून गेलेला होता. तर असं वाटत होतं पलीकडच्या डोंगरावर खूप पाऊस आहे. तर मग पाऊस यायला सुरुवात झाली ती जोराचा. तर मग आम्ही इकडे आलो मंदिराकडे पुन्हा. आणि मंदिराजवळ आल्यानंतर खूप सारी गर्दी झाली होती पुन्हा. तर खूप सारी लोक येत आहेत बघण्यासाठी. विहान शिडी दे दिवशी इकडे आणून ठेवली इकडे शिडी. तर एवढ्या उंचवरती डोंगरावरती पेमादेवीचं मंदिर आहे आणि हा किल्ला वरती आहे. तर मग इथे येण्यासाठी ना रस्ता केलेला आहे. आपली 4 व्हीलर असो किंवा 2 व्हीलर असो तर ती डायरेक्ट मंदिराजवळ जाते. तर एवढ्या उंच किंवा एवढ्या वरती त्या काळामध्ये डोंगरावर जाण्यासाठी कशाचा उपयोग केला असेल, तर खूप अवघड होते या साऱ्या गोष्टी. पण आता आपल्या खूप सोयी किंवा सुख सुविधा आलेल्या आहेत म्हणून या सर्व गोष्टी शक्य झाल्या आहेत. तर मग आहे ना आता आमचं दर्शन वगैरे करून झालेलं होतं. तर आम्हाला जायचं होतं खालच्या जुन्या मंदिराकडे. तर मंदिराच्या नवीन मंदिरापासून जर खाली आलं तर जुन्या मंदिराचा गाभा आहे. तर तिथे 2 सातवाहनकालीन पाण्याच्या टाक्या आहेत आणि 2 आधारस्तंभ पण आहेत तिथे. तर इथे आल्यानंतर हा जुन्या मंदिराचा गाभारा आहे आणि तो पण अजून जसाच्या तसाच आहे. आणि जे पाण्याची सोय केलेली आहे तिथे पण 2 टाक्या आहेत. तर मग आत्ता आम्ही चाललो होतो दर्शन घेऊन. तर आत्ता आम्हाला जायचं होतं महावटवृक्ष बघण्यासाठी. तर पेमगिरीवरून नाही ना शहाजी राजांनी 3 वर्ष राज्यकारभार सांभाळला आणि 17 जून 1663 साली निजामशाही बुडाली. म्हणजे 3 वर्ष ज्या राज्यांनी इथून कारभार सांभाळला तर तेव्हा वास्तव्य होतं. तर हा किल्ला साक्ष आहे आपल्या इतिहासाची. तर संगमनेर अकोले रस्त्यावरून 10 किलोमीटरच्या अंतरावर हे पेमगिरी गाव वसलेलं आहे आणि तिथेच हा किल्ला पण आहे आणि पेमादेवीचं मंदिर पण आहे. एकदा अवश्य भेट द्या. आणि आता आपण जाणार आहोत महावटवृक्ष बघण्यासाठी. तर जाता जाता थोडा वेळ पाहुण्यांकडे गेलो आणि भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो बाय.